सर परशुरामभाऊ महाविद्यालयाने प्रशासकीय सेवेत अधिकारी असणाऱ्या आपल्या माजी विद्यार्थ्यांचा मेळावा शनिवार दिनांक 29 नोव्हेंबर 2025 रोजी सकाळी 11 वाजता लेडी रमाबाई सभागृहामध्ये आयोजित केला आहे. शिक्षण प्रसारक मंडळाच्या पुढाकारातून हा मेळावा संपन्न होत आहे, अशी माहिती महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर अविनाश मोहरील यांनी पत्रकार परिषदेत दिली. पत्रकार परिषदेला सप महाविद्यालय विकास समितीचे अध्यक्ष केशव वझे, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर अविनाश मोहरील व डॉक्टर संजोत आपटे उपस्थित होते. शिक्षण प्रसारक मंडळीने मागील वर्षापासून BA सिव्हिल सर्व्हिसेस हा नवीन अभ्यासक्रम सुरू केला आहे. महाविद्यालयाच्या ऐतिहासिक वारसा सांगणाऱ्या इमारतीचे हे शताब्दी वर्ष आहे. त्याचप्रमाणे केंद्रीय लोकसेवा आयोगाचेही हे शताब्दी वर्ष आहे. या सर्व गोष्टींचा संगम साधून महाविद्यालयाने हा मेळावा आयोजित केला आहे. सकाळी 11 ते संध्याकाळी 5 वाजेपर्यंत महाविद्यालयाच्या प्रांगणात हा मेळावा असेल. लेडी रमाबाई सभागृहामध्ये सकाळी 11 वाजता शिक्षण प्रसारक मंडळीचे अध्यक्ष सदानंद फडके, शिक्षण प्रसारक मंडळाचे नियामक मंडळाचे अध्यक्ष ॲडव्होकेट SK जैन, नियामक मंडळाचे उपाध्यक्ष श्रीकृष्ण चितळे, महाविद्यालय विकास समितीचे अध्यक्ष केशव वझे, सचिव डॉक्टर राधिका इनामदार व शिक्षण प्रसारक मंडळाच्या नियामक मंडळाच्या सर्व सदस्यांच्या उपस्थितीत या मेळाव्याचे उद्घाटन होणार आहे. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर अविनाश मोहरील म्हणाले, संसदेचे माजी सदस्य, सिक्कीमचे माजी राज्यपाल, प्रशासकीय सेवेतून निवृत्त झालेले IAS अधिकारी व महाविद्यालयाचे ज्येष्ठ माजी विद्यार्थी श्रीनिवास पाटील यांच्या हस्ते मेळाव्याचे उद्घाटन होणार आहे. या उद्घाटन समारंभात महाविद्यालयाचे माजी विद्यार्थी असणारे असे प्रशासकीय सेवेतील 50हून अधिक अधिकारी सहभागी होणार आहेत. या सर्वांचे स्वागत व सत्कार या कार्यक्रमात करण्यात येणार आहे. उद्घाटन समारंभानंतर नागरी सेवेत काम करण्यास इच्छुक असणाऱ्या व त्यासाठी स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या महाविद्यालयातील विद्यार्थ्यांच्या विविध गटांमध्ये प्रशासकीय अधिकारी सहभागी होणार आहेत. त्यांच्या तेथील व्याख्यानांमधून ते विद्यार्थ्यांना प्रशासकीय सेवेबाबत मार्गदर्शन करणार आहेत. महाविद्यालयाचे विद्यार्थी यावेळी या अधिकाऱ्यांशी थेट संवाद साधणार आहेत. या संवादातून सध्याच्या या विद्यार्थ्यांना प्रशासकीय सेवेतील विविध संधींची माहिती मिळणार आहे. त्यामुळे ते प्रेरित होणार आहेत. राष्ट्रहित, राष्ट्राचा विकास, सामाजिक बांधिलकी यासाठी ते जागरूक होतील अशी आशा आहे. यानंतर विद्यार्थ्यांसमवेत हे अधिकारी महाविद्यालयाच्या परिसरात फिरतील. त्यांच्या काळात कार्यरत असणाऱ्या महाविद्यालयाच्या माजी शिक्षकांशी त्यांच्या भेटीगाठी होतील. जुने ऋणानुबंध पुन्हा जागे होतील व या अधिकाऱ्यांच्या महाविद्यालयातील आपल्या स्मृतींना उजाळा मिळेल. महाविद्यालयाशी असणारा त्यांचा अनुबंध घट्ट होईल. यानंतर महाविद्यालयातील कला मंडळाच्या विद्यमान विद्यार्थ्यांच्या सांस्कृतिक कार्यक्रमाने मेळाव्याचा समारोप होईल. मेळाव्यात IAS, IPS, IRS व इतर प्रशासकीय सेवेतील अधिकारी, त्याचप्रमाणे महाराष्ट्र शासनाच्या विविध संवर्ग सेवेतील अधिकारी या मेळाव्यात सहभागी होत आहेत. शिक्षण प्रसारक मंडळाने सर परशुरामभाऊ महाविद्यालयाच्या ऐतिहासिक वारसा असणाऱ्या इमारतीच्या या शताब्दी वर्षात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्याचे निश्चित केले आहे. राष्ट्रबांधणी व देशाचा विकास, सामाजिक बांधिलकी व सामाजिक कार्यात विद्यार्थ्यांचा सहभाग ही उद्दिष्टे निश्चित करून विविध कार्यक्रमांचे आयोजन शिक्षण प्रसारक मंडळ वर्षभर करणार आहे. नागरी सेवेत अधिकारी असणाऱ्या माजी विद्यार्थ्यांचा मेळावा हा यातील पहिला कार्यक्रम आहे. विद्यार्थ्यांचे भवितव्य घडवण्यासाठी प्रेरणादायी ठरेल. नमस्कार, मी डॉक्टर अविनाश मोहरील, सप महाविद्यालयाचा प्राचार्य. शिक्षण प्रसारक मंडळीच्या द्वारे चालवल्या जाणाऱ्या सर परशुरामभाऊ महाविद्यालयामध्ये पुढील वर्षी या महाविद्यालयाच्या इमारतीला 100 वर्ष पूर्ण होत आहेत आणि त्यानिमित्तानं महाविद्यालयाच्या माजी विद्यार्थ्यांना आम्ही एकत्रित करीत आहोत. याची सुरुवात म्हणजे महाविद्यालयामध्ये नव्याने सुरू झालेला BA सिव्हिल सर्व्हिसेस या कोर्सच्या अनुषंगानं महाविद्यालयातून शिकून गेलेले आणि सनदी अधिकारी झालेले संबंध देशाच्या नागरी सेवेमध्ये सेवा देणारे अनेक विद्यार्थी महाविद्यालयाचे आहेत. त्यांना आम्ही 29 नोव्हेंबर रोजी एकत्रित बोलवतो आहोत. त्यांच्या उपस्थितीमुळे महाविद्यालयामध्ये सध्या शिक्षण घेणारे जे विद्यार्थी आहेत त्यांना त्यांच्या उपस्थितीचा आणि मार्गदर्शनाचा लाभ मिळावा म्हणून हे एकत्रीकरण केले जाते आहे. यासाठी म्हणून महाराष्ट्रातून आणि देशभरातून वेगवेगळे सनदी अधिकारी येणार आहेत आणि ते विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणार आहेत. विशेषतः आदरणीय श्रीनिवास पाटील साहेब या संबंध कार्यक्रमाचं उद्घाटन करणार आहेत.
आणि त्यांच्यासोबत अनेक नामवंत माजी विद्यार्थी येणार आहेत. त्यामुळे या निमित्तानं महाविद्यालयाच्या परिसरामध्ये सनदी अधिकारी आणि सध्याचे विद्यार्थी असा एक अनुबंध तयार करण्याचा आमचा प्रयत्न आहे. येणाऱ्या काळामध्ये असेच वेगवेगळ्या क्षेत्रातले माजी विद्यार्थी यावेत असाही प्रयत्न आमचा असणार आहे. यामुळे सर परशुरामभाऊ महाविद्यालयाच्या दैदिप्यमान परंपरेमध्ये असणारे सर्व माजी विद्यार्थी परत एकदा महाविद्यालयाशी जोडले जावेत अशी आमची मनोमन इच्छा आहे आणि यासाठी या कार्यक्रमाचं आयोजन आम्ही करतो. धन्यवाद. केशव वझे शिक्षण प्रसारक मंडळीच्या काउन्सिलचा मेंबर आहे आणि सोपो महाविद्यालयाचा CDCचा अध्यक्ष आहे. आत्ता सरांनी उल्लेख केला तसं हे गेट टुगेदर आहे, बरोबर आहे. सगळे माझे विद्यार्थी येणार आहेत, मोठमोठे पदाधिकारी येणार आहेत. परंतु हे नुसतं गेट टुगेदर, सांस्कृतिक कार्यक्रम किंवा भोजनाचा कार्यक्रम असं काही नाही आहे. ह्या गेट टुगेदरमधनं ह्या पदाधिकाऱ्यांकडनं जे आमचेच विद्यार्थी आहेत, ह्या पदाधिकाऱ्यांकडनं आमच्या नवीन पिढीला आपण काय देणार आहोत हे शिक्षण प्रसारक मंडळीच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचं आहे. कारण सरतेशेवटी ह्या पदाधिकाऱ्यांनी आत्ताचं जे पद ते भूषवत आहेत हे कसं मिळवलं, त्याच्यासाठी किती कष्ट घेतले, किती अडचणींना तोंड दिलं आणि ते ह्या पदावर कसे गेले हे अतिशय महत्त्वाचं आहे. आणि दुसरं म्हणजे आता हे पदाधिकारी झाल्यानंतर ते आपल्या देशाची कामगिरी कशी करतायत, देशासाठी काय काय काम करतायत हे अतिशय महत्त्वाचं आहे. म्हणून ह्या सगळ्या लोकांना आपल्या विद्यार्थ्यांबरोबर एकत्रित आणून आमच्या पुढच्या पिढीला, संस्थेच्या विद्यार्थ्यांच्या पुढच्या पिढीला आम्हाला तयार करण्यामध्ये संस्थेचं जास्त इंटरेस्ट आहे. धन्यवाद.